जरांगे पाटलाचं आंदोलन झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्या आई बहिणीची डोके फुटली तेव्हा एक शब्द निषेधाचा न काढणार राणा पाटील त्या टरबुजावर बोलल्या कोण बोललं? जरांगे पाटील. जरांगे पाटील टरबुजावर म्हणजे फडणवीसवर बोलल्या जणू आपल्या बापाला बोलले असा राग येऊन त्यांचा निषेध करणारा एकीकडे कोण आहे? राणा पाटील. आणि दुसरीकडे ही घटना घडल्याच्या नंतर त्यांना भेटून त्यांना पाठिंबा देणारा कोण आहे? बघा, 4 उदाहरणं तुमच्या पुढे सांगितली, नाही काय तुम्हाला बाकीचं सांगायची गरज नाही. आणि भावानो, खासदार म्हणून 5 वर्ष तुमच्या संपर्कात आहे का नाही? तिथं कुणीही आपल्याला फोन केला तर उचलतो का नाही? त्याची अडचण काय ते ऐकून सोडवतो का नाही? हे बी दुःख नाही मामा. माझं काय म्हणणं आहे, एखादी वाईट गोष्ट असेल तर त्याच्यावर टीका करावी. आता सामान्य माणसानं फोन उचलून त्याचं काम करणं काय वाईट गोष्ट आहे का? तरी म्हणते ती ही काय खासदाराचं काम आहे का? मला म्हणते ती मामा. आता मला एकदा टायर पंक्चर झाला, मला ज्या कंटा मी मागितली मी दिली, ती म्हणते ती काय खासदाराचं काम आहे का? आता बेट्या म्हणाव, तू 4 कोटीच्या गाडीतून फिरतो, तुझ्या गाडीच्या टायर मध्ये खेळावी गोष्ट तर पंक्चर होत नाही, तुला काय जास्ती किंमत कळणार आहे म्हणाव? शहाणी आहे. ज्याचं जळतंय त्याला कळतंय. पण मी काय निर्माण केलाय? विश्वास निर्माण केलाय. सामान्य माणसाला कुठली जरी अडचण पडली तरी आपला खासदार आपलं काम करायला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. डीपी जर उद्या आहे, घरकुलाचा हप्ता तटू द्या आहे, बँकेतून कर्ज न मिळू द्या आहे. माझे नंबर सगळीकडे आहेत. तहसीलला जावा, पंचायत समितीला जावा, दवाखान्यात जावा, एमएससीबीच्या ऑफिसला जावा, बँकेच्या बाहेर जावा, माझे नंबर आहे. आणि लागणारे आणि हिमालय जर फोन उचलल्यावर काय होते? ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.